आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। काय गिरिजा, मी जे ऐकलंय तर खरा काय गो? तुझी नोकरी गेली असा कळला, खरा या? काकांना हे सगळं कसं कळलं? त्यांनी माझी नोकरी गेल्याचं घरी सांगितलं असणार। तर या सगळ्यांना मी कसं सावरू? नाही पण तू बाय टेन्शन घेऊ नको, मी जिवंत आहे ना, तुझं काका अजून जिवंत आहे। चल चल आपण लगेच जाऊया, ते गजाब विचारूया, चल। आई 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 शांत हो। कशी शांत हो गो? आई रडून काय होणार आहे? असं कसं वागू शकतात ते तुझ्या बरोबर? आई तू रडलीस तर मीही रडेन, प्लीज। काय बोलतस गिरिजाबाई? अगो औशीचा काळी जाता मग रडूक येणारच ना। आता माका पण रडूक येता शिरलं का ना? बाई गिरिजाच्या नशिबात आता काय काय भोगूचा लीला कोणाक माहित। हे बघा, आधी चपलाचो हार गळ्यात पडलो, मग चार चौघात अबरू गेली, मग जेल मध्ये जाऊचा लागला, आणि आता आता नोकरी पण गेली। ह्या सगळ्या ह्या उघड्या डोळ्यांनी बघूच्या आधी माका वर का नाही नेलं? श्रवण नाता का नाही नेलं? बाई गिरिजा, आता तू पुढे काय करतल? माझ्याच पोरीच्या मागे हे सगळं का लागलंय काय बाई? वहिनी हो, तुम्ही किती टेन्शन घेता? मी असं आहे ना, मी घरचो मोठो असं आहे हो। रमाकांत मयेकर जिवंत असापर्यंत तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नको। तुमका काय व्हाया नको ना, तर मी देतोय शिल्लक ना। अरे हो, मी विसरानच गेलेलं। गिरिजाबाई, तुझी केस चालू आहे ना, तुका पैशाची गरज लागते। बोल, तुका किती पैसे होय बोल, मी आणून देतोय। तशी वेळ नाही येणार गिरिजावर। गिरिजाचा होणारा नवरा असताना तिला कोणाच्याही समोर हात पसरायची काही गरज नाही। आणि तुमच्याकडचे जे पैसे आहेत ना, ते जपून ठेवा, म्हातारपणे उपयोगाला येतील। हा बरोबर बरोबर। आता विक्रांत देसाई गिरिजा बरोबर असताना त्याका काळजी करूची गरजच नाही शिल्लक ना। पण मी आपलं शब्द टाकून बघितलं। मग बोलून शब्द तरी कशाला वाया घालवताय? काळजी नका करू, माझी जबाबदारी आहे। अरे वा, प्रत्यक्ष जावयान सगळी जबाबदारी घेतली म्हणजे प्रश्नच मिटलो। आता म्हणतात ना, जावई माझा भला, तर काय खोटा ना। पण कसा आपलं बोलायचा प्रयत्न केलाय, शेवटी रक्ताचीच नाती उपयोगा घेतात शिरला का ना।
बाकी गिरिजाबाई नवरो चांगलं मिळालो. चांगला. काव्या तू इकडे कशी? तू तर डायरेक्ट गिरीजाकडे येणार होती. अगं काम लवकर आटपलं म्हणून आले. हा म्हणून मग तू इथे आलीस. येस. ग्रेट. मावशी नोट्स घ्यायला जात होते ना तेव्हा रस्त्यात एक मुलगी भेटली. लॉस्ट होती, लक्षच नव्हतं तिचं. गाडी ठोकणार होती तिला. अगं मग काही नाही, नशीब मी होते, मागे खेचलं तिला म्हणून वाचली. थँक गॉड. पण कोण होती ग बिचारी? बघ मी नाव सुद्धा विचारलं नाही तिला. नो प्रॉब्लेम. बरं आता ओके आहे ना? असेल. मी काय म्हणते, अनायसे तू लवकर आलीच आहेस तर मग लगेच निघूया ना. एवढंच निघायचं? हो. अगं गिरिजा हॉस्पिटलमध्ये असेल ना अजून. छे ग, एव्हाना घरी सुद्धा आली असेल. तुला कसं माहित? मावशी अगं तिची ड्युटी असेल ना, ड्युटीवर असेल ती, यायला उशीर होईल तिला. नाही म्हणजे आज तिचा पहिला दिवस आहे ना हॉस्पिटल मधला, तर कदाचित ती लवकर आली असेल असं. आणि तिला उशीर झाला तरी चालणार आहे. आपण तोपर्यंत बाकी घरच्यांना भेटून घेऊयात नाही का? हा तुझी ओळख करून देते. ही बेस्ट आयडिया आहे. हा मग मी येते फ्रेश हो. हा लवकर ये. आलेच. नशीब आता पितळ उघडं पडलं असतं माझं. बाकी वकील साहेब काय म्हणतात? गिरिजा सुट्टाला ना? सुटेल सुटेल, तुम्ही नका काळजी करू. ही बोलायची पद्धत झाली हो तुमची. पण शेवटी धडधड होता ना, जेव्हा घोर लागतं ना माझी लाडकी पुतणी आती गिरिजाबा. होय ना गो बाय? पुढची तारीख मिळाली ना की कळेलच काय ते. असाच होता ना. मॅटर एकदा कोर्टात गेला ना काय असाच होता. बाई गिरिजा, आता पुढचं अख्ख्या आयुष्य कोर्टात घालवची तयारी ठेव.